घटक संपूर्ण समजून येण्यासाठी अगोदर पाठाच्या खालील सर्व प्रश्न वाचा आणि त्यानंतर व्हिडिओ पहा, म्हणजे तेव्हाच होईल पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचे अस्त्र म्हणजे राज्यशास्त्र. राष्ट्रीय पक्ष. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता घेण्यासाठी पुढील अटींची पूर्तता करावी लागते. पहिली अट, किमान 4 राज्यात 6% मते मिळवणे, तसेच किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून येणे, किंवा लोकसभेच्या किमान 2% मतदारसंघातून किमान 3 राज्यात प्रत्येकी 1 उमेदवार निवडून येणे. या दोन्हीपैकी एक अट पूर्ण केल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोग मान्यता देत असतो. भारतात 7 राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यापैकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना 1882 साली झाली. या पक्षाचे धोरण धर्मनिरपेक्षता, दुर्बल व अल्पसंख्याक यासाठी समान हक्क व सर्वांगीण विकास हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धोरण आहे. पुढील पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. या पक्षाची स्थापना 1980 साली झाली. भारतीय जनता पक्षाची भूमिका भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन व आर्थिक सुधारणावर भर. या पुढील राष्ट्रीय पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस किंवा ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. या पक्षाची स्थापना 1998 साली झाली. या पक्षाची भूमिका लोकशाही, धर्मनिरपेक्षता, दुर्बल घटकांचे संरक्षण ही तृणमूल काँग्रेस या पक्षाची भूमिका राहिलेली आहे. पुढील राष्ट्रीय पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. या पक्षाची स्थापना 1999 साली झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता ही या पक्षाची धोरणे आहेत. पुढील राष्ट्रीय पक्ष म्हणजे बहुजन समाज पक्ष. या पक्षाची स्थापना 1984 साली झाली. या पक्षाचे धोरण म्हणजे दलित, आदिवासी, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजाला सत्ता प्राप्त करून देणे हे आहे. पुढील राष्ट्रीय पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. या पक्षाची स्थापना 1962 साली. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांचे हित जोपासणे हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाचे धोरण आहे. पुढील पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. 1925 साली या पक्षाची स्थापना झाली. कार्ल मार्क्स विचारसरणी लागू करणे, मजूर, कामगार, कष्टकरी यांचे हित जोपासणे व भांडवलशाहीला विरोध करणे हे या पक्षाची धोरणे राहिलेली आहेत. तर हे आहेत भारतातील 7 राष्ट्रीय पक्ष. प्रादेशिक पक्ष. भारतात वेगवेगळ्या राज्यात विविध प्रादेशिक पक्ष आहेत. प्रादेशिक पक्ष म्हणून राजकीय पक्षांना मान्यता मिळवण्यासाठी पुढील अटींची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये पहिली अट, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लोकसभा किंवा विधानसभा यामध्ये किमान 6% मते आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे. ही पहिली अट. ही अट पूर्ण होत नसेल तर दुसरी अट, विधानसभेच्या किमान 3 किंवा 3% जागांवर उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. या दोन्हीपैकी एक जरी अट पूर्ण केली
तरी निवडणूक आयोग एखाद्या राजकीय पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असते. यामध्ये विविध राज्यातील प्रादेशिक पक्षांची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आणि सर्वात जुना प्रादेशिक पक्ष म्हणजे शिरोमणी अकाली दल. या पक्षाची स्थापना 1920 झाली. धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासणे हे या पक्षाचे धोरण राहिलेले आहे. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाची स्थापना 1932 साली झाली. काश्मीरी जनतेचे हितमंद व स्वायत्तता जपणे हे या पक्षाचे मुख्य धोरण आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना 1949 साली झाली. तमिळ अस्मिता जपणे हे या पक्षाचे मुख्य धोरण राहिले आहे. 1920 मधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षामध्ये झाले. शिवसेना या पक्षाची स्थापना 1966 साली झाली. मराठी माणूस, मराठी भाषा यांची जपवणूक व परप्रांतीयांना विरोध ही शिवसेनेची मुख्य भूमिका राहिलेली आहे. आसाम गण परिषद या पक्षाची स्थापना 1985 साली झाली. आसामची संस्कृती, आसामची भाषा व वेगळेपण जपणे ही या पक्षाची मुख्य भूमिका राहिलेली आहे. सोबतच निर्वासितांचे प्रश्न सोडवणे ही देखील आसाम गण परिषद या पक्षाची भूमिका राहिलेली आहे. तर हे भारतातील काही महत्त्वपूर्ण प्रादेशिक पक्ष. राजकीय पक्ष या पाठातील काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा या ठिकाणी चौकटीच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली रंगीत चौकट म्हणजे प्रादेशिकता. यामध्ये पहिला मुद्दा, आपला प्रदेश, भाषा, संस्कृती याविषयी अस्मिता निर्माण होणे म्हणजे प्रादेशिकता होय. 2. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करतात. 3. आपल्या प्रदेशातील साधन सामुग्री, रोजगार यावर आपला हक्क असावा अशी भावना असते. 4. प्रादेशिकतेतून काही वेळा राजकीय पक्ष, दबाव गट, चळवळी उदयास येतात. आणि 5. प्रादेशिकतेमध्ये सर्वांचा एकच हेतू असतो, तो म्हणजे आपल्या प्रदेशाचे हित जोपासणे. तर ही झाली प्रादेशिकता. पुढील रंगीत चौकट म्हणजे एक पक्ष पद्धत, द्विपक्ष पद्धत व बहुपक्ष पद्धत यामधील फरक. एक पक्ष पद्धत, दीर्घकाळ एकच पक्ष सत्तेत असेल व अन्य पक्ष प्रभावी नसतील तर त्यास एक पक्ष पद्धत असे म्हणतात. जसे भारतात सुरुवातीला स्वातंत्र्यानंतर काँग्रेस हाच एकच पक्ष प्रबळ होता. द्विपक्ष पद्धत, दोन पक्ष प्रभावी असतील व आलटून पालटून सत्तेत येत असतील तर त्यास द्विपक्ष पद्धत असे म्हणतात. बहुपक्ष पद्धत, जेव्हा कमी अधिक प्रभाव असणारे अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात त्यास बहुपक्ष पद्धत असे म्हणतात. वर्तमानात सध्या भारतात बहुपक्ष पद्धत अस्तित्वात आहे असे म्हणता येईल. पुढील रंगीत चौकट म्हणजे भारतातील राजकीय पक्षांच्या आघाड्या. त्याच्यामध्ये क्रमांक 1 राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA अर्थात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स. यामध्ये भाजप आणि त्याचे मित्रपक्ष यांचा समावेश होतो. क्रमांक 2 संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे
UPA अर्थात युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. यामध्ये काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष यांचा समावेश होतो. तर या होत्या काही विशेष चौकटी.